श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिनेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33. नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज अंतिम दिवस होता. दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारांना आपले उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मुदत होती. महापौर पदापाठोपाठ स्थायी समितीच्या निवडणुकीत देखील चुरस वाढल्याचं पाहायला मिळतं. स्थायी समितीची निवडणुकीची घोषणा झाल्यापासून मुकेश शहाणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करू नये यासाठी भाजपकडून प्रयत्न करण्यात आले. शिवाय आमदार राहुल ढिकले यांनी देखील स्वतः त्यांची समजूत देखील काढली. मात्र आज अखेर मुकेश शहाणे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सर्वतोपरी प्रयत्न करून देखील मुकेश शहाणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं भाजपला प्रतिस्पर्धी रोखता आलेलं नाहीये. त्यामुळे आता महापौर आणि उपमहापौर पदासाठी जी चुरस पाहायला मिळाली ती चुरस आता स्थायी समिती सभापती पदासाठी देखील पाहायला मिळणार आहे. दरम्यान अजित पवार गटाकडून मुकेश शहाणे यांनी नोंदणी केली असून वरिष्ठांच्या सूचनेनुसारच मी उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती देखील यावेळी उमेदवार तथा नगरसेवक मुकेश शहाणे यांनी दिली. आम्ही महायुतीचा घटक आहोत. महापौर हा भारतीय जनता पार्टीचा आहे, उपमहापौर हा शिवसेनेचा आहे आणि वरिष्ठांच्या आदेशानुसार वरिष्ठ वरच्या लेवलला बोलत आहेत. त्यानुसार मला त्यांनी फॉर्म भरायला लावला आणि महायुतीचं हा विषय असल्या कारणाने एक पद BJPकडे आहे, एक पद शिवसेनेकडे आहे आणि तिसरं पद हे महायुतीचंच राहावं म्हणून मला वरिष्ठांनी फॉर्म भरायला लावलेला आहे. राष्ट्रवादीकडनं पण हा फॉर्म भरलेला आहे. मी अपक्ष निवडणूक लढून निवडून आलेलो आहे आणि मला वरिष्ठांनी सांगितल्याप्रमाणे मी आज स्थायी समिती सभापतीचा फॉर्म भरलेला आहे. महायुती ही युती भक्कम राहिली पाहिजे, सर्वांना समाविष्ट करून घेतलं पाहिजे या दृष्टिकोनातून वरिष्ठांसोबत बोलणं चालू आहे. महायुती कुठलाही अटी शर्तीचा पाठिंबा न देता त्यांनी महापौराच्या इलेक्शनला पाठिंबा दिला. त्यानुसारच आज हा फॉर्म मला वरिष्ठांनी भरायला लावला. मी तो फॉर्म भरलेला आहे. वरिष्ठ जो निर्णय सांगतील त्याला मी प्राधान्य देईन. तो एकंदरीत का बा फॉर्म नका भरू अशा सविस्तर प्रस्तावाचा विषय होता, परंतु वरिष्ठांचा आदेश कुठेही मोडता येत नाही. वरिष्ठांचं त्यांचा कुठेही संपर्क होऊ शकला नाही, त्याच्यामुळं वेळेचं बंधन धरून आपण हा फॉर्म भरलेला आहे. तर बाहेर एक चर्चा चालू आहे की तुमच्यावरती माघार घ्यावीसाठी दबाव टाकला. असं कुठलाही मला दबाव, कुठल्याही प्रकारचा दबाव नव्हता, परंतु महायुती ही एक संघ एक दिलाने राहिली पाहिजे आणि एक पद BJPकडं, दुसरं पद शिवसेनेकडं, तिसरं पद राष्ट्रवादीकडे राहावं म्हणून फक्त हा फॉर्म भरलेला आहे. राष्ट्रवादीचे कोणी पदाधिकारी आपल्याबरोबर फॉर्म भरताना नाही, आज सन्माननीय अजितदादांची श्रद्धांजलीचा मोठा शोक प्रस्ताव आज मुंबईत आहे. सगळे तिकडे गेलेले आहेत. मलाही तिकडे जायचं आहे. मी हा फॉर्म भरून लगेच तिकडे तात्काळ निघालणार आहे. त्यामुळे आता स्थायी समितीच्या सभापतीपदी नेमका कोणाची निवड होणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक.